अगं कळतंय का तुला, एवढं काही सिरियस नाहीये हा? आणि तुला कळणारच ना, धक्का कशाला बसायला हवा, कळेल हा, कळेल. नक्की ना? हो नक्की. चल 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 सांग काय सांगायचं. अरे हो, आज आमच्या बँकेत कोण आलं होतं सांग. कोण? तू सांग ना. असं कसं सांगणार मी? गेस तर कर. मनीष. मनीष? तो कशाला येईल, आणि समजा आला तर मग त्यात काय एवढं, तो आधी यायचा ना. मग अरे प्रयत्न तरी कर ना श्री. अनिल आपटे. शी, मग कोण? तुला करमत नाहीये का रे अनिल आपटे नाहीये तर? अनिल आपटे, अनिल आपटे, माय डिअर फ्रेंड, आय एम मिसिंग यू. श्री त्याचं नाव कळलं तर हसतेस बघ अशी. गप्पा बसा श्री. अगं गंमत केली. ते कळलं मला. बोल. पण शी, माझा ना सगळा उत्साहच घालवला सांगण्याचा. तुझे मूड बीड एक फार असतात. एव्हा 4 गोष्टी सांगून झाल्या असत्या. बोल आता. बरं सांगते. आज आमच्या बँकेत पप्पू आले होते. पप्पू? पप्पू सरू मावशी. हा, त्यांचं काय? त्यांचं काय म्हणजे? अरे ते बँकेत आले होते, आमच्या बँकेत. जानवी एखादा हिंदी सुपरस्टार बँकेत आल्यासारखं काय एक्साइट होते? बँकेत आले होते मग? अरे त्यांनी आज अकाउंट उघडलं आमच्या बँकेत. हा मग? अरे श्री, पप्पूंनी अकाउंट उघडलंय आमच्या बँकेत. हो कळलं मला. मग तुला काहीच वाटत नाहीये का? वाटायचं काय त्यात? अरे एका अर्थी बरं झालं ना. म्हणजे? मला वाटतं सरू मावशींना ते आवडतात. मला नाही वाटत तसं. अरे खरंच, मी त्यांना देवघरापाशी बोलताना ऐकलंय. काय? तिला पप्पू आवडतो? नाही, पण आजपर्यंत बघितलेल्या स्थळांमध्ये पप्पू बरा होता असं म्हणत होत्या त्या. हो पण त्याचा अर्थ असा होत नाही की तिला ते पसंत आहे. पण म्हणजे नापसंत आहे असंही होत नाही ना. जानवी मावशीनं त्यांना रिजेक्ट केलं होतं, ते नापसंत आहेत म्हणूनच. होतं म्हणजे? त्यांनी त्यांना रिजेक्ट केलं होतं. हा मग दोन्हीचा अर्थ एकच आहे, काय फरक आहे? श्री अरे एकदा त्यांच्याशी बोलूया तरी आपण. काही नको, त्यांना काय फरक पडणार आहे? अरे आपल्याला कळेल तरी त्यांच्या मनात काय आहे. सरू मावशीला ते पसंत नाहीयेत. अगं त्या पप्पूंनी अत्यानंद महाराजांचा अपमान केला होता, त्यांच्याविषयी मावशीच्या मनात राग असणारच आहे. अरे पण माणूस बदलतो ना श्री. स्वभाव नाही बदलत कधी. आता हे आपलं जुनं भांडण आहे. अगं पण जरा लॉजिकली विचार कर ना. तिला ते जर पसंत असते तर मावशीने त्यांना नकार का दिला असता? तेव्हा दिला, पण आता त्यांना असं वाटत असेल ना श्री. हे बघ जानवी, मला ना सरू मावशीच्या लग्नाचं ऑलरेडी खूप टेन्शन आहे, आणि त्यात तू हे आता काहीतरी नवीन काढू नकोस. पप्पू बिप्पू काही पसंत नसणार आहे तिला. इनफॅक्ट मला तर असं वाटतं ना, तिला पसंत पडेल असा एखादा पुरुष अजून पृथ्वी तलावर आलेलाच नाहीये. तो देवलोकात कुठेतरी असणार. असं काही नाही आहे श्री. मी 1 वर्षात तुझं लग्न जमेल असं तिला कमिट केलंय. असं काय लग्न जमणार आहे कोणास ठाऊक. आता तू अति करतोयस ना. मी नाही तर काय. हे बघ, एक बाई म्हणून मी त्यांचं मन समजू शकते. अरे मुलीच्या अशा कल्पना असतात लग्नाआधी, जरा अवास्तवच. पण कुणी भेटला, आवडला ना, सगळे इक्वेशन्स बदलतात. तू बघ, त्या पण बदलतील. त्यांच्यावर कुणीतरी प्रेम करणारं, त्यांना समजून घेणारं भेटलं ना की बघ. मला नाही वाटत तसं. तेच नेहमी बरोबर असतं का श्री? असं म्हणालो का मी? पिंट्याच्या बाबतीतही तू असंच करतोयस. पिंट्याचा काय संबंध होता इथे? तुझी ना सगळ्याच बाबतीत अशी ठाम म्हणणी असतात. मग तुमची नसतात का ठाम म्हणणी? अरे पण मग आता मी तुला सांगतेय ना की मी स्वतः त्यांना बोलताना ऐकलंय, तरी तुम्हाला खोटं पाडतोयस. मी का खोटं पाडेन तुला? ती म्हणालेलीच असेल असं, तिचं हे म्हणणं असूच शकतं. असू शकतं नाही, त्या म्हणाल्यात. बरं माझं चुकलं, तुझं बरोबर आहे. ती असं म्हणालेली असेल. ओके, हॅपी.